नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो। आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा आहे। अनेक भक्त मनापासून नवनाथ महाराजांची भक्ती करतात, जप करतात, पण तरीही अपेक्षित फळ का मिळत नाही? का बरं असं होतं? कारण भक्ती करताना नकळत घडणाऱ्या काही चुका। आज आपण पहिली मोठी चूक समजून घेणार आहोत। खूप भक्त असे म्हणतात की मी 7 दिवस जप केला, काही फरक नाही। मी नवस केला, अजून काही पूर्ण झाला नाही। मित्रांनो, नवनाथ महाराजांची कृपा क्षणिक सौदा नाही, तो श्रद्धा सबुरी यावर चालते। भक्ती म्हणजे पेरणं नाही, आज पेरलं आणि उद्या फळ मिळेल असं होतं का? नाही ना। तसंच जप, साधना, प्रार्थना यांना वेळ लागतो। देव तुमची परीक्षा घेतो, विश्वासाची, सातत्याची, मनाची। लक्षात ठेवा, जप केला म्हणजे त्वरित चमत्कार होईल असं नाही। अडचणी येणं म्हणजे कृपा नाही असं नाही। विलंब म्हणजे नाकार नाही। कधी कधी विलंबामागे कर्म, योग्य वेळ, तुमचं मानसिक बळ वाढवणे हे कारण असतं। मी जप करतो कारण मला महाराजांवर प्रेम आहे। फळ मिळालं तर कृपा नाही मिळणार तरी विश्वास कायम। ही भावना आली की कृपा आपोआप जवळ येते। अनेक भक्त जप करताना म्हणतात, माझा जप खरंच पोहोचतो का? नवनाथ महाराज ऐकत असतील का? हे सगळं खरं आहे का? मित्रांनो, हीच ती चूक जी भक्ती शक्ती आतमधून कमकुवत करते। श्रद्धा आणि शंका हे दोन्ही एकाच मनात टिकले तर जपात एकाग्रता राहत नाही, मन स्थिर होते, फल मिळण्यात विलंब होतो। भक्ती म्हणजे पूर्ण विश्वासाची वाट, अर्धा विश्वास, अर्धी शंका, परिणाम अर्धावट। एक सोपी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही बी पेरताय आणि रोज उपटून पाहताय, उगलं का? तर ते उगवेल का? नाही ना। तसंच जप करून सतत शंका घेणे म्हणजे आध्यात्मिक ऊर्जेची मूळ उपटणे होय। योग्य भावना काय असावी? महाराज, माझा जप तुमच्यापर्यंत पोहोचतोय, मी विश्वासाने साधना करतोय, फळ योग्य वेळेला मिळेल। लक्षात ठेवा, शंका मनात आली तर ती थांबवा, पोसू नका। श्रद्धा वाढवण्यासाठी नवनाथ ग्रंथ वाचा, नामस्मरण करा, सकारात्मक संगत ठेवा। छोटा संदेश, शंका अडथळा बनते, श्रद्धा कृपेचा दरवाजा बनते। जर तुम्हाला वाटत असेल की हो, मी जप करताना शंका घेतो, तर कमेंट बॉक्समध्ये श्रद्धा वाढवीन असे लिहा। अनेक जण काय करतात, अडचण आली, जप सुरू, काम झाले, जप बंद, संकट आलं, देव आठवतो, सुख आलं, भक्ती विसरते। मित्रांनो, हीच ती चूक जी भक्ती सातत्याची शक्ती तोडते। देवाशी व्यवहार नाही, नातं असावं। नवनाथ महाराजांची भक्ती म्हणजे सौदा नाही। महाराज, माझं काम करा, मी जप करतो, ही भावना भक्ती नाही, तो व्यवहार आहे। खरी भक्ती कशी असते? सुखातही नामस्मरण, दुःखातही विश्वास, काम झालं तरी कृतानंता, रोज थोडी साधना। भक्ती म्हणजे जीवनशैली, फक्त उपाय नाही। दररोज 5 मिनिटे जप करा, हा 5 दिवसांच्या घाईपेक्षा खूप प्रभावी असतो। देवाला तुमची नियमित उपस्थिती प्रिय असते। आज स्वतःला एक कवच द्या, मी नवनाथ महाराजांना फक्त संकटात नाही तर प्रत्येक दिवसात स्मरण करेल। जर तुम्ही हे कवच घेत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नमो आदेश नक्की लिहा। जपात गुणवत्ता महत्त्वाची, फक्त मोजणी नाही। मन एकाग्रता ठेवा, उच्चार स्पष्ट ठेवा, भावना शुद्ध ठेवा। 5 मिनिटं मनापासून केलेला जप हा तासभराच्या विचलित जपापेक्षा श्रेष्ठ मानला जातो। नियमित वेळ ठेवा, दररोज एक निश्चित वेळ करा, सकाळी किंवा रात्री। मन शांत असतं, ऊर्जा स्थिर असते। नियमित वेळ जपाची शक्ती वाढवते। साधेपणा आणि सातत्य, भक्तीसाठी मोठे विविध उपाय असं नाही। नामस्मरण, प्रार्थना, कृतानंता, दररोज पण थोडे। जीवनात आचरण असणे खूप गरजेचे आहे, फक्त जप करून चालत नाही। वाणी शुद्ध असणे पण खूप गरजेचे आहे। कर्म प्रामाणिक असणे, मन सकारात्मक असणे, नवनाथ महाराजांची भक्ती करणे, जप, स्वभाव, आचरण असणे खूप गरजेचे आहे। अधीरपणा टाळा, शंका टाळा, गरजेपुरती भक्ती टाळा, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, सातत्य ठेवा। महाराजांची कृपा ही अचानक चमक नाही, ती हळूहळू जीवन बदलणारी शांत पण प्रचंड शक्ती आहे। चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। माझ्या चॅनेलला कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका। नमो आदेश।